ओम शांती. मी पहिले बाबांना नमस्कार करते. माझा ईश्वर जन्म 1/7/98चा आहे. याच्या पहिले मी भक्ती मार्गात गेली. 1970मध्ये लग्न केलं. 2 वर्ष भजन मंडळीमध्ये राहिली आणि त्यानंतर लग्नानंतर मला खूप वाईट वाटायचं की बुवा मला शिक्षणाची खूप आवड होती. त्यामुळे मी नेहमी वडिलांची डोकं लावत होती की माझं शिक्षण तुम्ही केलं नाही. मग त्यांनी मला शिवण क्लास वगैरे असं करून घेतलं माझ्याकडनं. परत मी भक्तिमार्गाला लागली. भक्तिमार्गात पण मला खूप अनुभव आले आणि 1-1 तासाचं माझं भजन जे होतं ते पण मी म्हणत गेली. आणि मी पहिले ज्ञानाचा अनुभव सांगते की मी जशी ज्ञानामध्ये आली तर मला फक्त 1 महिना झाला होता. तेव्हा जळगावला सुरेशबाई आले तर त्यांनी भट्टी आहे प्रमिला माता सांगत होत्या की माताजी तुम्हाला भट्टीला यायचं. भट्टी म्हणजे काय मला समजत नव्हतं. मी तशीच सांगितलं की बाबा मला बाजरी खोडायची आहे, माझी लाणी करायची आहे, मी कसं काय येऊ. त्या मला सांगायच्या तुम्ही फक्त बाबांना सांगा. तर मी बाबांना शेतात सांगितलं की बाबा मला ही बाजरी कशी खुलली जाईल, ही कशी काढली जाईल आणि मला जळगावला तर जायचं जे. म्हणून मी एक निश्चय केला तर मला तर जळगावला जायचं आहे. तर मी तशीच हे केली. तर आम्ही 3 लोकांनी बाजरी खुडून खाडून सगळी तयार केली. सकाळी माझी बाजरी पण निघाली आणि मी संध्याकाळी जळगावला गेली. मी तेव्हा तिथं सुरेशबाईचा क्लास ऐकला तेव्हा मला असं वाटत होतं की आपण हे ज्ञान नेहमी ऐकत राहायचं. त्यानंतर माझा दुसरा अनुभव असा होता की मग मी नंतर 2000मध्ये माउंट आबूला गेली. जेव्हा माउंट आबूला गेली तर त्याच्या अगोदर आम्ही विहिरीचं काम केलं. आमच्या शेतात पाणी नव्हतं. आम्ही इकडून तिकडून पाणी आणत होतो. तर उन्हाळ्याचे दिवस होते. मी भाईंना सांगत होती आपल्याला दोघांना काहीच काम नाही, आपण दोघे मिळून विहीर खोदू. तर आम्ही दोघांनी 7 फूट विहीर अशी खोदली आणि स्वतः बाबांना साक्षी ठेवून बाबांना सांगितलं की बाबा तुम्ही माझ्यासोबत आहेत आणि तुम्हीच आम्हाला मदत करणार आहे. पण आम्ही दिवसभर काम करत होतो दोघीजण, पण आम्हाला थकावा येत नव्हता. आम्ही बाबांचे गीत लावत होतो आणि काम करत होतो. असेच आमचे दिवस गेले. मग जेव्हा आम्ही 2000मध्ये माउंट आबूला गेली तेव्हा माझ्याबरोबर फक्त मोरेभाई होते इथून. तर जेव्हा मोरेभाई होते तर मला असं वाटलं की दीदी प्रकाशमणी दादींना पाहिलं आणि सगळे म्हणायचे की ही दादी इथं सगळं सांभाळते. तर मला असं वाटायचं की या दादींना जवळ खूप भेटायचं अजून. मला तिथं दादींजवळ गेली पण माझी इच्छा अशी पूर्ण झाली आणि माझं मन भरलं नाही. तर मी बाबांना सांगितलं की बाबा मला दादींजवळ अगदी जवळ भेटायचं होतं आणि मी एकटी असल्यामुळे मी अगदी लहान मुलगीसारखी अशी पळत गेली. आणि मग मला प्रकाशमणी दादींनी पाहिलं आणि दादी बोलल्या का कुठून आल्या आहेत. तर मी सांगितलं की आंबळनेरवरून. किती जण आले आहेत. म्हटलं 1 माता 1 भाई. दुसऱ्या वेळेस येशील तर 10 घेऊन ये. म्हटलं बाबा 10 कुठून आणू मी आता. म्हटलं हो, कारण माझा पहिल्यापासून बचपनपासून होचा पार्ट होता आणि आईवडिलांकडे सत्संग असल्यामुळे संस्कार पण त्यांचे चांगले होते आणि इकडे सासरपणचे पण म्हणजे शुद्ध खाणारे पिणारे नव्हते. त्याच्यामुळे आईवडिलांनी लवकर लग्न करून टाकलं होतं. जेव्हा मी दीदींनी माझ्या हातात हात दिला तर अजूनही मला असं वाटतं की दादींचा हात माझ्या हातामध्ये आहे आणि मला महसूस होतं. तर मी दुसऱ्या वेळेस गेली तर जायचं आहे म्हणून जायचं आहे, दरवर्षी जायचं आहे असं ठाम केला मी आणि घरातले कामं फटाफट करून घ्यायची. सकाळी बचपनपासून मला 4ची सवय होती उठायची, अभ्यासाची वगैरे. 1970मध्ये मी 7वीची परीक्षा दिली होती. त्याच्यामुळे माझे वडील नेहमी आम्हाला 4 वाजता उठून द्यायचे. आणि जेव्हा दादींनी मला दृष्टी दिली आणि माझ्या अंगामध्ये एवढी शक्ती आली तर जेव्हा त्यांनी सेवेकरींना सांगितलं की इथं काही सेवा आहे तर काही मातांनी या. तर मी बाबांना सांगितलं की बाबा मला इथली सेवा भेटेल तर खूप मला मजा येईल. बाबा मला नवीन चान्स भेटतो का नाही भेटतो. म्हणून मी बाबांशीच गप्पा मारायची. मला कोणीच दिसत नव्हतं, समोर फक्त बाबा दिसत होते. मग जेव्हा मला मिरची काटण्याची सेवा भेटली तेव्हा मी बाबांना सांगितलं की बाबा ही मी मिरची काटते आहे तर याच्याबरोबर माझे जे अवगुण असतील ते काढून टाक. आणि जेव्हा मग नंतर वटाण्यांची सेवा भेटली तेव्हा ते मी वटाणे निसले तर तेव्हा मी सांगायची बाबा याचं साल्ट निघाला, हा वटाणा तयार होतो आहे, तशी मी तुझ्या ज्ञानामध्ये अगदी तयार होते, हे माझ्यातले सगळे अवगुण काढून टाक.
आणि दुसऱ्या दिवशी मग मला पोळ्यांची सेवा भेटली. मी पोळ्या केल्या, पण ती पोळी कच्ची होती. मी बाबांना सांगितलं, बाबा ही पोळी कच्ची आहे, याचा अर्थ असा आहे तर मी अजून कच्ची आहे. तर मला खूप वाटायचं तर मी अजून कच्ची आहे, माझं मन खात होतं. त्यानंतर मी शेताची कामं तिथून आल्यावर तर करत होती. नंतर माझ्या छातीमध्ये एक अशी गाठ झाली. तर मग डॉक्टरांना दाखवलं, अविनाश जोशींना दाखवलं. त्यांनी सांगितलं की ही गाठ कशाची आहे, याचं आता ऑपरेशन करावं लागेल, त्याला जळगावला पाठवावं लागेल, मग मी तुम्हाला सांगेल. नंतर माउंट आबूवरून आल्यानंतर मला हे असे खूप एक अनुभव यायला लागले. आणि जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्यासोबत कोणाला घेऊन या, म्हटलं काय आहे, नाही तुम्हाला आजच हे सांगावं लागेल. म्हटलं नाही डॉक्टर, तुम्ही मला सांगा, तुम्ही माझी फी सोडून द्याल का? म्हणे तुम्हाला छातीमध्ये गाठ आहे आणि तुम्हाला अटकचाही संभव आहे. म्हटलं डॉक्टर साहेब, अटकचा संभव आहे, लटक तर नाही आहे ना? आणि चला म्हटलं तुम्ही मला औषधी द्या. मग त्यांनी मला औषधी लिहून दिल्या. मग बाबांच्या मुरलीमध्ये निघालं होतं की जे माझे बच्चे 18 जानेवारी तक इथं नाही राहणार तर त्यांचं खूप नुकसान होईल. मी नीता दीदींना सांगितलं, दीदी माझं ऑपरेशन आहे. दीदींनी सांगितलं आजची मुरली तुमच्यावर आहे. त्या दिवसापासून मी मुरलीकडे एवढं लक्ष दिलं की बाबाची 1-2 पॉईंट तरी माझ्या लक्षात राहू दिली. आणि मग मी बाबांशी गप्पा मारत राहिली आणि बाबांना सांगितलं की बाबा माझं ऑपरेशन सांगितलं आहे आणि 18 तारखेपर्यंत जायचं नाही. जळगावला माझी नोंदणी झाली, 16 तारखेला ऑपरेशन होतं, मी 16ला गेली नाही. माझे भाऊ खूप चिडत होते, तुझ्या मुलींना कोण वागेल, तू ऑपरेशन करून टाक. पण मी कोणाचंच काही ऐकलं नाही आणि मी तशीच निघाली. आणि मग 18 तारखेनंतर बाबांचं हे करून घेतलं. आणि मग 18 जानेवारीच्या दिवशी माझे हातपाय खूप थरथर करत होते. मी बाबांना सांगितलं की बाबा माझे हातपाय तर नुसते कापतायत, मी आता काय करू, माझी गोळी पण घरी आहे. मग एक टोली घेतली, एक हात दुसरा पुढे झाला. पण मी त्या हाताला म्हणते तू किती निर्लज्ज आहे, तर हात पुढे नको जाऊ देऊ, सगळ्यांना टोली पाहिजे. मी टोली घेतली नाही, त्याच्यावर 2 ग्लास पाणी घेतलं आणि तशीच निघाली. दीदींना भेटली. नीता दीदींनी सांगितलं माताजी संध्याकाळी या. संध्याकाळी गेली. दीदी म्हणे एखाद्या वेळेस तुमचं ऑपरेशन होणार नाही माताजी. रात्रीचं 10 वाजेपासून माझं सगळं खाणं पिणं सगळं बंद केलं. आणि जेव्हा मला दवाखान्यात टाकलं जळगावला, तर मग मी दवाखान्यात टाकल्याबरोबर डॉक्टर आणि वहिनी गप्पा मारत होते आणि मला सगळी माझी तयारी झाली. आणि मी बाबांना आव्हान केलं की बाबा तुम्ही या माझ्याजवळ, आणि माझ्याजवळ एवढे पैसे पण नाही, तुम्ही माझं ऑपरेशन करून टाका, या देहधारीला माझं ऑपरेशन करू नका द्या, तुमच्यासारखा मोठा डॉक्टर या जगामध्ये कोणी नाही. आणि काय त्याच्यात असा चमत्कार झाला तर मी अगदी अशरीरी होऊन गेली आणि माझ्यासमोर एक अशी चांदणी चमकली आणि जसा काय एक फोकस माझ्या शरीरावर आला आणि माझ्या कानामध्ये आवाज झाला की आपलं ऑपरेशन झालं आहे, आपलं ऑपरेशन झालं आहे. असा 3 वेळा मला अनुभव आला, तो आवाज आला. आणि मग मी तशीच तोपर्यंत डॉक्टर आले आणि त्यांनी तपासलं आणि मग त्यांनी सांगितलं की यांचं ऑपरेशन होणार नाही. माझ्यावर सगळे संताप करत होते की तुझं ऑपरेशनाची तारीख चुकली त्याच्यामुळे असं झालं. डॉक्टरांनी सांगितलं नाही, तसं काहीच नाही आहे, हा काहीतरी चमत्कार झाला आहे. मग त्यांनी सांगितलं की हे शिवबाबाचं करते बा. तर यार म्हणे हे शिवबाबाचे आभार आहेत. परत त्यांनी मला 15 दिवसात बोलवलं. 15 दिवसात पण माझं ऑपरेशन वगैरे काहीच झालं नाही. आणि आता त्या गोष्टीला मला जवळजवळ 22, 23, 24 वर्ष झाले असतील, म्हणजे 20-25 वर्ष होतील आता, समजून घ्या 24-25. तर त्यानंतर काहीच झालं नाही. मग माझ्या भावांनाही माझ्यावर भरोसा बसला आणि ते मला सांगत होते की तू आता माउंट आबूला जाऊन ये बा. तर तेव्हा मी शिवरात्रीच्या वेळेस परत माउंट आबूला गेली होती. असे बाबाने एक अनुभव केले. परत एक वेळा आमच्या बाईंना 2च पाईन रक्त होतं. मी खूप लांब राहत होती, पण सकाळी मला कसं शेताची सवय असल्यामुळे मी पायी अनिल शिंदेच्या दवाखान्यात येत होती आणि इथून बाबाचं अमृत घेऊन त्यांना पाजत होती. आणि फक्त त्यांना 2 पाईन रक्त असल्यामुळे त्यांना खूप शक्यता कमी सांगितली होती. मी बाबांना सांगितलं की बाबा हा तुझा बच्चाचा मला एवढा सहयोग आहे, तर याच्यासाठी तुम्ही काहीतरी करा. याला फक्त 6 महिनाही ठेवलं तरी मी याची रिक्षामध्ये बसला नाही, काही फळं खाल्ले नाही या माणसांनी, एवढं शेतीकाम केलेलं आहे. बाबा आता तुमच्यावर आहे. तेव्हा मला बाबांनी वरदान पण दिलं आणि हा वरदानाचा अभ्यास मी नेहमी केला. तर असंच गेलं माझं.
मग तेव्हा पण भाईंनी मग 2 पॉईंट रक्त असताना आपले हे लांडगे भाई यांनी सांगितलं, माताजी रक्त लागेल तर आम्ही देऊ. आणि सगळ्या बाईंची आणि आपल्या डॉक्टरांची मदत असल्यामुळे आणि बाबांचा आशीर्वाद, परत दीदींनी भोगचं सफरचंद दिलं, ते भाईंना खाऊ घातलं आणि त्या परत आमचे भाई चांगले झाले. त्यामुळे आता आमच्या भाईंनी मला असं कधी म्हटलं नाही, एवढे बिमार पडले पण ते मला कधी म्हणत नाही की तू सेंटरला जाऊ नको, जा तू बाबाकडे जा, माझ्याकडनं आता होत नाही. आणि दुसरा अजून परत अनुभव असा झाला की एक वेळा मला असं कामाच्या याच्यामध्ये माझ्या छातीला जखम झाली का काय, तर मला रक्ताचे कप पडले 1 वाजता कप पडले. तर आता ते सगळे घाबरले. पण बाबा नेहमी म्हणतात की हिंमत ठेवली तर मदत बाबांची मिळते. म्हणून मी बाबांना सांगितलं, बाबा तुम्ही माझ्याजवळ येऊन जा ना, कशाला हे इकडे तिकडे फोन करताय. त्यांनी 3-4 ठिकाणी फोन लावला, त्यांचा फोन कुठेच लागला नाही. मी बाबांना सांगितली, बाबा आता तुम्हाला मी फोन लावते. तर मी 000वर फोन लावला आणि बाबांना आव्हान केलं की बाबा तुम्ही या आणि मला खुशीची गोळी आणि खुशीचं इंजेक्शन द्या आणि मला ठीक करा. मी रात्री जाणार नाही, फक्त माझ्याजवळ 150 रुपये आहेत, मी दवाखान्यात जाऊ शकणार नाही, तर मी सकाळी जाईल. तर 4 वाजता आमच्याकडे चेतन सोनारचा फोन आला की काय झालं. त्यांना असं वाटलं की बाबा गेले. मग तिने सांगितलं, आईची तब्येत बिघडली, आई झोपली आहे पण सकाळी जाणार आहे. ठीक आहे म्हणे, सकाळी गाडी पाठवतो. मी बाबांना सांगितलं, ते काय गाडी पाठवतील, आपली गाडी चांगली आहे बाबा, तूच मला घेऊन चाल, मी कोणाच्या गाडीवर जाणार नाही, तू मला घेऊन चाल डबल सीट. तर मी बाबांना सांगितलं आणि सकाळी 9:30 वाजता अनिल शिंदेकडे आली आणि बाबांना एकच आवाहन केलं, देखा बाबा तुम्ही आहे ना, मला ॲडमिट नका होऊ द्या, मला ना 5 सोडून 10 दिवसाच्या गोळ्या द्या, पण ॲडमिट नका होऊ द्या, कारण माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत. मी आज सगळी सत्य कहाणी सगळ्यांजवळ सांगितली. आतापर्यंत तर मी कोणालाच हे अनुभव सांगितले नाही, बाकी नाही सांगितले. पैशांचा तर विषय मी कोणाजवळच काढला नाही. पण बाबांची एवढी मदत, मी एका जणाला फोन केला, बाई मला 15 दिवसासाठी पैसे द्या, मी तुम्हाला व्याज देईन. त्यांनी पैसे दिले, 5,000 गेली. संदीप जोशींना दाखवलं, त्यांनी मला गोळ्या वगैरे दिलं, इंजेक्शन दिलं, मला 5 दिवसात ठीक झालं. परत 5 दिवसात परत तोच त्रास झाला. लग्नाला जायचं, ते करायचं आणि आपल्याला सगळी भावांची मदत, बहिणीची मदत असल्यामुळे आपण एवढा परिवार चालवला. म्हणून मी बाबांना सांगितलं की बाबा मला तर जावं लागेल लग्नाला, तर आता याच्यासाठी मी काय करू. परत बाबांची मदत घेतली आणि बाबाच्या मदतीने गेली. तर ते गेली तर सगळ्या ब्राह्मण परिवारमध्ये गेली, तिथेही केली. तर मी एकच दृढ निश्चय केला की बाबा काही पण झालं तर मला दरवर्षी, मग प्रकाश म्हणे दाजींनी मला सांगितलं होतं की आपल्याला दरवर्षी एक कलम लावायची आहे. कलम म्हणजे काय मला समजत नव्हतं. नंतर मुरलीमध्ये मला सगळं समजायला लागलं की दीदींनी सांगितलं की म्हणे कलम म्हणजे तुम्हाला आहे ना दरवर्षी 1 आत्मा काढावा लागेल. म्हटलं ठीक आहे दीदी, 1 काय मी 2 आत्मे काढेल. तर मी जशी शेतामध्ये कामाला जायची, 1-2 जण माझ्याबरोबर राहायचं, तर शेतामध्येच त्यांचं कोर्स करून घ्यायची. विमल माता, सकू माता यांचे असे बहुतेक मातांचे कोर्स केले आणि माझ्या 5 मुली तर 5ही मुलींच्या गावाला सगळ्यांच्या ठिकाणी पाठशाला खोलली, बहिणीकडे केली. आणि अमृत बेलेवरून माहेरी भजना मंडळमध्ये जे गीत होतं ते मारवाडी भाषेमध्ये, कारण मला लहानपणी संगत फक्त मारवाडी आणि ब्राह्मणची होती, त्यामुळे मला संगत गुण चांगले होते. माझे वडील होते, त्यांनाही वाणी आणि मारवाडीची संगत होती. आईलाही पण ब्राह्मणीची सोबत होती, त्यामुळे खानपान शुद्ध असल्यामुळे मग आम्ही ते म्हणत होतो. आणि त्या अमृतवेलेचे भजनवरून दीदींनी सांगितलं, मीरा दीदींनी, की माताजी यांना अमृतवेलेचं महत्त्व सांगत जा. तर तिथेही छान पाठशाला झाली, पण तिथं भाई लोक फक्त 2च आहेत. त्यांची पण खूप परीक्षा आहे, पण परीक्षेमध्ये ते थांबत नाही. आणि जेव्हा मी जळगावला 12वीची परीक्षा दिली तेव्हा माझ्या हाताला पण मोठी एक गाठ झाली होती आणि ती गाठ जळगावला फुटली. दीदी म्हणे आता तुम्ही पेपर कसा लिहिणार. दीदी म्हटलं पेपरामध्ये माझा हा छोटा पेपर आला आहे, ही माझी परीक्षा आहे. असे भरपूर अनुभव झाले आहेत मला. पण मी आता जास्त काही टाईम घेत नाही. मी आता ते माझं लग्नानंतर जे भजन होतं ते मी पहिल्यापासून शिवाची भक्ती केली आणि अजूनही मी शिवाला सोडलं नाही आहे. शिवाच्या पिंडला, आपल्या शिंडला पकडते, त्या माझं मन भरते. एक संतोषी मातेचं आणि एक शिवाचं, हीच पूजा केली मी. आतापर्यंत ना गडावर गेली, ना कुठे नदीमध्ये गेली, ना कुठे तीर्थयात्रेला गेली. मी फक्त डायरेक्ट बाबाची बनली.
आणि माझा कोर्स मला संघटनमध्ये राहणं पटलं नाही, मला नेहमी एकटंच राहायला पटलं होतं. तर मी माझं छोटंसं भजन सांगते. सोडा सोडा गर्व अभिमान हरीचे नाम, आता तरी घ्या हो या मुखाने शिवराम म्हणावो, या मुखाने शिवराम म्हणावो. अभिमान रावणाने केला, अभिमान रावणाने केला, तो सीता अनावयास गेला, तो सीता अनावयास गेला. रामाने सोडिला बाण, घेतला प्राण, झाला की अभिमान, आता तरी घ्या हो या मुखाने शिवराम म्हणावो. अभिमान नारदाने केला, अभिमान नारदाने केला, तो विना घेऊनी नाचू लागला. अस्वलाने केले गायन काम, झाला की अभिमान, आता तरी घ्या हो या मुखाने शिवराम म्हणावो. अभिमान ज्याने त्याने केला, अभिमान ज्याने त्याने केला, ज्याचा त्याला तो नाही कळला, ज्याचा त्याला तो नाही कळला. तुकोबा गेले वैकुंठात, झाला की जय जयकार, आता तरी घ्या हो या मुखाने शिवराम म्हणावो, या मुखाने शिवराम म्हणावो. ओम शांती. आणि एक पान आहे सतयुगचा. पहिल्या दिवशी आनंद झाला, पहिल्या दिवशी आनंद झाला, शिव परमात्मा धरतीवर आला, शिव परमात्मा धरतीवर आला. आपण त्यांचं स्वागत करा, जो बाळा जो जो रे जो. दुसऱ्या दिवशी बाबा बोलले, दुसऱ्या दिवशी बाबा बोलले, बच्चे आता पतित झाले, म्हणून धरतीवर यावे लागले, जो बाळा जो जो रे जो. तिसऱ्या दिवशी मम्मा बोलली, हर घडीला अंतिम समजुनी, बाबांना जीवन दिले अर्पुनी, जो बाळा जो जो रे जो. चौथ्या दिवशी ब्रह्मा बोलले, बाळांनो तुम्हाला हुशार केले, मन वारीस म्हणून जवळ केले, जो बाळा जो जो रे जो. पाचव्या दिवशी सटी बोलली, विनाशाची वेळ जवळ आली, सतीयुगाला सुरुवात झाली, जो बाळा जो जो रे जो. सहाव्या दिवशी बाबा बोलला, बाळांनो तुम्हाला हुशार केला, मन मनाभोवचा मंत्र हा दिला, जो बाळा जो जो रे जो. सातव्या दिवशी दीदी बोलल्या, भारताची आता कळी खुलली, सतीयुगाला सुरुवात झाली, जो बाळा जो जो रे जो. आठव्या दिवशी बाबा हसला, सृष्टीचक्राचा खेळ मांडला, खेळाचा वेळ संपूर्ण झाला, जो बाळा जो जो रे जो. नवव्या दिवशी नवल झाले, शिव बाबा आपल्याला गुरु मिळाले, भाग्यवान आपण जन्माला आले, जो बाळा जो जो रे जो. दहाव्या दिवशी दशमीचा थाट, ज्ञानयोगाचा करू शृंगार, परमधामाची दरावी वाट, जो बाळा जो जो रे जो. बाराव्या दिवशी बाबा बोलला, फुलांचा माळी बाबा बनला, साऱ्या जगामध्ये सुगंध केला, जो बाळा जो जो रे जो. आणि एक दृढ संकल्प आहे, दरवर्षी 1-2 आत्म्याला काढायचं आणि ज्ञान द्यायचं. अच्छा, ओम शांती. सगळ्यांना नमस्कार. बाबांचा लाख लाख शुक्रिया करते मी.